खरं तर ऑन दी वे आहे, सोलापूरला चाललेलो आहे आणि एपिसोड बघितला. काय वाटतं एपिसोडबद्दल? म्हणजे आज खरं तर बिग बॉसने यांना ओपन अप होण्यासाठी ते कार्य दिलं होतं. काही लोकं ओपन अप झाली. तन्वीचा मला थोडासा एक्झॅजरेट थोडासा ड्रामा वाटला, थोडासा एक्स्ट्रावाला ड्रामा वाटला. दुसरीकडे आयुष स्वतःचा स्टँड घेताना तिथं दिसला नाही आहे. करण जे जास्त जरा उघडाच फिरतो आहे त्याच्याबाबत मला काहीतरी कमेंट्स वगैरे येत आहेत बऱ्याचशा आणि मेसेजही येत आहेत की ही गोष्ट पण थोडंसं निदर्शनास आली पाहिजे. बिग बॉसनी यांचे मुखवटे काढण्यासाठी तो बॉल टाकण्याचा तो टास्क घेतला होता. पण तो तेवढं सॅटिस्फाय केलं आहे का? आता मी ऑडियन्सला विचारेल. मी आता नोट्स नव्हत्या लिहिल्या कारण मी ही आपली गाडी आहे, गाडीमध्ये बसून मी तिकडे सगळा विषय पाहत होतो. कुठे असं नोट्स लिहिण्यासाठी जागा नव्हती. सो पूर्ण एपिसोड मी बघितला. ह्याच्यामध्ये किऑस कसं झालं की एक तन्वीचं ते भांडण होतं. त्याच्यानंतर आज जर बघितलं आपण तर विशाल थोडासा गेम खेळताना दिसतो आहे. बाकी बरेचसे असे लोक आहेत ते बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही आहेत. प्राजक्ता कमी दिसते आहे, करण कमी दिसतो आहे. करण तर मला असं वाटतं की आम्ही बाहेर रिव्ह्यूज करतो तर करण पण तिकडे आत रिव्ह्यू करतो असं वाटतं आहे. दुसरी गोष्ट प्रभू हा ओन्ली जिथे तन्वी दिसते तिथे प्रभू दिसतो आहे. बाकी त्याचा कुठला असा वेगळा काय विषय दिसत नाही आहे. प्रभूचं झाल्यानंतर अजून कोण नाही. राकेश बापट खेळतोय. राकेश आणि दीपाली यांच्यात जे आता ते द्वंद्व चालू आहे ते दिसतंय थोडंसं. दीपाली यांना ते सहन होईना. दीपाली यांचं म्हणणं आहे की मी दुसरा ग्रुप जॉईन केलेला नाही आहे, मी ते इंडिव्हिज्युअल खेळते. बरेचसे लोक इंडिव्हिज्युअल खेळतात असं तिकडे म्हणायला लागलेत. तर अशा एकूणच या बिग बॉस मराठीच्या जर आपण हा पूर्ण पर्व बघितला त्याच्यात गोष्टी दिसल्या. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजची अनुश्रीची गेम. अनुश्री सेवक आहे. रोशनने सेवक म्हणून खूप काम केले. तन्वी काम करते, दिव्या काम करते. पण ही जी अनुश्री काम नाही करत आहे. ती म्हणते मी नाही करणार. आता एक गोष्ट असं आहे की लोकांना नाही आवडणार अनुश्रीने काम नाही केलं आहे. पण ॲक्च्युली जर शोमध्ये काही कॉन्टेंटच येत नाही तर अनुश्री काम न करण्यामुळे तिच्या ॲगेन्स्ट ज्या काही रिॲक्शन्स येतात ना तिथे बिग बॉस चालतो आहे. तर अनुश्री पण काम करायला लागली. लक्षात घ्या तुम्ही, अनुश्री पण काम करायला लागली. म्हणजे ती गेम खेळते सध्या. जसं रोशन म्हणाला की ती गेम खेळते आहे, तिचं जे काय ती गेम खेळते आहे. तर ज्याला जसं दिसतं आहे तसं दिसतो आहे. म्हणजे इथे प्रत्येकजण चांगुलपणाची चादर ओढून आहे. तिथे अनुश्री ॲटलिस्ट काहीतरी कॉन्टेंट देते मी असं म्हणतो आहे. डेफिनेटली तुम्ही जर मला विचाराल तर जर आपण आपल्या घरासारखं बघितलं कोणालाच नाही आवडणार. कोणीतरी बसलं आहे असं, कोणाचं तरी चोरी करतं हे करतं आहे. पण ती या शोसाठी विलन बनते असं मी म्हणू इच्छितो. या शोसाठी ती विलन बनते आणि तिच्या चॉकलेट चोरण्यामुळे तन्वी तिथे दिसते आहे. बाकीचे लोक तिला बोलत आहेत की आमचं हे घ्यायचं नाही वगैरे वगैरे. अशा बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला तिकडे पाहायला मिळाल्या. पण या सगळ्याच जे आहे ते रिझन तिकडे अनुश्री आहे. सो अनुश्रीचा गेम जो आहे तो हाच आहे की दुसऱ्यांना थोडासा मी त्रास देणार, मी हे करणार, त्याच्यातून एक कॉन्टेंट बिग बॉसच्या घरासाठी मिळणार. ऑब्व्हियसली रितेश दादा तिला ओरडणार आहे या विकेंडच्या वरमध्ये भाऊंच्या धक्क्यावरती. पण शेवटी असंच होतं की जे कॉन्टेंट देतात त्यांना जर ओरडलं तर मग ते शांत होतात. त्यांना मागच्या वेळेस इतकं ओरडलं गेलं ते पूर्ण शांत झाले. बाकी आता काय बोलायचं आहे. काही नॉनव्हेज गोष्टी दिसल्या. तो करण म्हणतो आहे की मी हा माझा बिकिनी लूक आहे. की म्हणते असली कसली बिकिनी सगळ्यात दिसतं आहे. हे फॅमिली ऑडियन्ससाठी योग्य होतं का दाखवणं किंवा काय, किंवा बिग बॉसला असं वाटतं यातून काय TRP येईल. दुसरी गोष्ट अजून एक की बिग बॉस असं म्हणतात की खूप सारे रेकॉर्ड ब्रेक केले त्या सीझनने आणि हा एक अजून एक रेकॉर्ड आहे. हा खूप जास्त बेशिस्त सीझन आहे म्हणून असं कसले रेकॉर्ड ब्रेक केले माहीत नाही या सीझनने. पण एकूणच या पूर्ण ह्याच्यावरती मी रिव्ह्यू आणण्याचा प्रयत्न करेन. पण आता मला माहीत नाही. आता मी जवळपास 11:30 वाजतील. अजून 120 किलोमीटर जायचं आहे. तर 11:30 वाजतील मला पोहोचायला तिकडे. त्याच्यानंतर थकलेला असेल काय माहीत नाही. पण तुम्ही एन्जॉय करा लाईफ तुमची एकदम. उद्या भाऊंचा धक्का आहे. भाऊंच्या धक्क्यावरती रितेशला काय बोलतो ते आपण पाहूयात. आणि एकूणच हा पूर्ण सीझन जो आहे या सीझनला एक वेगळी दिशा देण्याची गरज आहे. कदाचित या विकेंडच्या वारामध्ये ती वेगळी दिशा मिळू शकते. मी माईकही आत आहे तिथे लावला नाही येतो. म्हटलं येईल, नवीन एवढा चांगला फोन घेतला आहे तर येईल त्याच्यामध्ये आवाज. माहीत नाही आता कसा आवाज येतो आहे पण आता बोललो आहे. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि मला थोडंसं आज ऑडियन्सकडून ऐकायचं आहे की तुम्हाला काय वाटते आजच्या एपिसोडबद्दल. चांगला होता, बोरिंग होता, कसा होता, आलेत का काही रंग, काय कळलेत का काही कंटेस्टंट कसे आहेत, काही गुडबुक्सवाले रिझन्स पण आपल्याला दिसले. प्रत्येक गोष्ट नाही बोलता आली. सो आपण भेटूयात उद्या. आणि थँक्यू सो मच. तुम्ही फक्त कमेंट करा आणि सांगा मला की काय काय गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल. आपण उद्या भेटूयात. बाय, टेक केअर. आणि काय बोलू,
बघूयात उद्या बघूयात. उद्या संध्याकाळी माझा 6 वाजता तो प्रोग्राम टेडेक्सचा संपेन आणि त्याच्यानंतर मला घरी पोचायलाच 12 वाजतील. सो उद्याच्या रिव्ह्यूलासुद्धा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, बट मी उद्याच्या एपिसोडचा, विकेंडच्या वारचा, भाऊंच्या धक्क्यांचा रिव्ह्यू नक्की आणणार आहे. बाय, टेक केअर.